हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण निघालो आहोत शिर्डी येथे साईबाबाचं दर्शन घ्यायला. आणि उद्या आहे गुरुपौर्णिमा, त्यामुळे उद्याच्या दिवशी खूप प्रचंड गर्दी असणार आहे. म्हणून आज आपण नाईटलाच निघालेलो आहोत. याआधी कधी मी शिर्डीला गेली नव्हती. शिर्डीला जायची ही माझी पहिलीच वेळ आहे. आणि जे साई भक्त आहेत ते असे म्हटलं जातं की जेव्हा आपल्याला बाबा बोलवतात त्याच वेळेस आपण शिर्डीला पोहोचतो. आणि गुरुपौर्णिमाचा दिवस आहे, सो माझ्या मते खूप चांगला दिवस आहे. शिर्डीमध्ये एंटर केल्यावर आपल्याला साईबाबाची खूप सुंदर अशी मोठी मूर्ती आपल्याला बघायला भेटेल. इथे खूप सुंदर आहे ती. इथे पोचल्याच्या नंतर आम्ही मेकडीला आलो होतो. आणि गुरुपौर्णिमेचा साईबाबांचा 3 दिवस हा उत्सव आहे, 28, 29, 30. आणि शिर्डीमध्ये जे साई भक्त आहेत जे तिथे राहतात ते त्यांना चाय वाटप करताय किंवा मग अन्नदान करताय. इथून बघा, इथून एंट्री आहे आपल्याला प्रवेशद्वार एंट्री करायला. अपर जिल्हा कार्यालय आहे इथे. पूर्ण मोठा कॉम्प्लेक्स आहे, खूप छान दुकानं आहेत. आणि तुम्ही तिकडे बघू शकता, तिकडे एंट्रन्स आहे साईबाबाला जाण्यासाठी. इथे बघा चावडी माताचं मंदिर आहे. बट इथे कसं आहे ना की फोन्स अलाउड नाही येतं. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता मी आता इथे आलेली आहे, शिर्डीला आलेली आहे. आणि शिर्डीला आल्याच्या नंतर आपण सर्वजण बघतो की शिर्डीला आल्याच्या नंतर आपल्याला असं आठवतं की साईबाबाचं दर्शन आठवतो. आणि आपण इथे आलेलो आहोत. आणि शिवाय मी इथे आज गुरुपौर्णिमा आहे, सो इथे खूप गर्दी आहे, खूप प्रचंड गर्दी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एवढं काही दाखवू शकत नाही आपण. आणि मोस्टली जे लोक असतात जे बाहेरून आलेले असतात इतकी जास्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात इथे. आणि मध्ये कसं प्रवेशद्वार आहे, तर प्रवेशद्वारमध्ये तुम्हाला इथे एंट्री नाही, फोन घेऊन जायला एंट्री नाही आहे. सो मी जास्त तुम्हाला मी मधलं तुम्हाला दाखवू नाही शकले. आणि इथे चावडी माताचं मंदिर आहे माझ्या बॅक साईडला, सो ते फक्त बाहेरूनच दिसतात. तिथं सुद्धा मोबाईल अलाउड नाही आहे. सो अजून जर मला इंटरेस्टिंग काहीतरी इथे दिसला तर मी तसं तुम्हाला सांगेन. इकडे शॉपिंगसाठी भरपूर दुकानं आहेत. मी तुम्हाला दाखवते. मी थोडीशी शॉपिंग करते इथे आणि तुम्हाला पण दाखवते इथे काय काय आहे. इकडे पण आहे शॉपिंगसाठी. खूप सुंदर असं शॉप आहे. आणि साईबाबाच्या खूप छोट्या छोट्या छान मूर्त्या आहेत. इकडे बघा छान असं की चेन आहे, इयरिंग्स आहे. आणि इथे बघा पूर्ण बँगल्स आहेत. फ्रेंड्स, मी आता इथे शॉपमध्ये आलेली आहे. बँगल्स आहेत इथे आणि खूप सुंदर बँगल्स आहेत. मी जवळजवळ 3 बँगल्स घेतले इथून. मी तुम्हाला दाखवते. काश्मीरी बँगल्स आहे, कडे पण खूप सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे काश्मीरी बँगल्स आहेत आणि सुंदर असे कडे पण आहेत. मला जे आवडले जे मोर पंखमध्ये होते. आणि इथे बघा हे जे आहे ना, इथे एलिफंटचे पण दिलेले आहेत त्यांनी. त्याच्यानंतर मग इकडे या साईडला पण भरपूर असे सुंदर बँगल्स आहेत. तुम्ही जर इथे आले तर मग या भैयांकडे विजिट करा, सागर भैयाकडे विजिट करा. म्हणजे कसं तुम्हाला इथे सर्व अवेलेबल भेटेल. आणि शिवाय सागर भैयाकडे बघा किचन्स पण आहे आणि भरपूर अशा मूर्ती पण आहे बघा.
तर तुम्ही इथून परचेस करू शकतात. बघा तुम्ही या साईडला खूप सुंदर असे वॉचेस आहेत आणि इथे पण बँगल्सचं दुकान आहे. खूप सारे ज्वेलरी पण आहे. बघा इथे पण बँगल्स आहेत. मी ना इकडे शॉप्समध्ये आलेली आहे आणि इतकं काही काही आहे ना इथे बघून इतकं छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि तुम्हाला असं फील होतं नाही का आता काय घेऊ मी, काय नको घेऊ असं. ते साईबाबा लाडू प्रसाद काउंटर आहे. इकडे या साईडला लाडू वगैरे तुम्ही घेऊ शकता. महालक्ष्मी मंदिर पण आहे इथे आणि इथे रोहित वडेपाववाला आहे, तो खूप फेमस आहे. इथे बघा साईबाबाची खूप सुंदर मूर्ती आहे, बट ती बाबाची मूर्ती घेऊन चालली आहे. इकडे किती छान सुंदर डॉल्स लावलेले. सुंदर मला डॉल्स दिसल्या आणि मी आमच्या क्युटीसाठी एक छोटीशी पेटी घेतली आहे. खूप छान आहे ती आणि कपड्याची क्वालिटी खूप चांगली आहे आणि मला खूप आवडली. सो पेटी माझ्या बाबूला खूप आवडेल.